नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड रेल्वे तलावात गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मोहम्मद जुल्फकार मध्य प्रदेश वय वर्ष 24 याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। सदर तरुणाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी मनमाड शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। मनमाड येथे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास दीपक बाळासाहेब दरगुडे गट नंबर 425 रेल्वे तलावालगत शेतात कांदे लागवड चालू असताना तलावातून घाण वास येत असल्याने त्यांनी तलावामध्ये बारकाईने पाहिले असता किनाऱ्यालगत त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला। त्यांनी लगेच मनमाड पोलीस स्टेशनला या संदर्भात तात्काळ माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मृत तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास मनमाड पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।